रुपाली हॅलो. सतीश खडसे. हा, रुपाली खडसे ना? हॅलो. हा, रुपाली खडसे. प्रभाग क्रमांक 10 मूर्तिजापूर. हा, प्रभाग क्रमांक 10 एसी महिला मूर्तिजापूर. एससी महिला मूर्तिजापूर. बरोबर. हो, बांगड्याचं काम करता का तुम्ही? बांगड्याचं काम करतो मी. बरं. ताई, मला सांगा, तुम्हाला जेव्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट या लोकांनी उभं केलं तुम्हाला, तर त्यांनी तुम्हाला निधी देतो असं म्हटलं होतं का? हो, तुमचा निधी जो काही आहे तो निधी तुम्हाला भेटून जाईल म्हणे. उभं राहिल्यानंतर तुम्हाला मदत होईल, प्रचारासाठी जो पैसा निधी भेटतो तो मिळून जाईल. सगळं. हो, प्रचारासाठी तुम्हाला पैसे भेटेल, निधी भेटेल, तुमच्या कामासाठी तुम्हाला पैशाची मदत होईल, तुमचे नगराध्यक्ष तुम्हाला मदत करतील. आम्हाला मदत कुणीच करून नाही दिलं, फक्त उभं करून दिलं. आतापर्यंत जो काही खर्च केला तो सो आमच्या बळानं केला आम्ही. आता आम्हाला मदत उभं करून सोडून दिलं त्यांनी. अरे बापरे. वरून एकही रुपयाचा निधी आला नाही, तुमच्यासाठी निधीच आला नाही हे डायरेक्ट आम्हाला स्पष्ट सांगतात. अरे बापरे. बरं. तर आता आम्ही करायचं काय आता? अमोल मेटकरीला तुम्ही फोन केला होता काल, तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की थोड्या वेळात फोन करतो? थोड्या वेळानं फोन करतो म्हणे, तर नंतर त्यांचा फोन आलाच नाही मला. अरे बापरे. बरं. मी आता तुमचे जिल्हाध्यक्ष आहेत बद्रू जमा, त्यांनाही फोन करायचा प्रयत्न केला, त्यांनी फोन काटला माझा. त्यांनी जर मला कॉल केला तर मी तुम्हाला कॉल करायला सांगतो जरूर. आणि बघू आपण काय करायचं, कारण यांनी तुम्हाला कबूल केल्यानंतर जर तुम्हाला उभं केलं आणि तुम्ही बांगड्याचं काम करता म्हणजे तुमची परिस्थिती डाऊन आहे, कमजोर आहे. हो, त्यांना माहिती आहे, कमजोर आहे. बरं. तरी यांनी असं फसवणूक केली मग हे? खूप मोठी फसवणूक केली. आमच्या नावाचे ते वरचं आमच्या नावानं पैसे मांडले गेले आणि आमच्यापर्यंत आम्हाला एकही रुपयाची त्यांना मदत केली नाही. अरे बापरे. फक्त आम्हाला उभं करून दिलं. बरं. तुम्हाला आम्ही तुमचं पॅकेज देऊ, हे करू ते करू, काहीच एकही रुपयाची मदत नाही. पूर्ण आश्वासनं दिले, खोटे आश्वासनं दिले. खोटे आश्वासन दिले आम्हाला. अमोल मेटकरी होते का तेव्हा बोलताना तुम्हाला? अमोल कोण सांगितलं? अमोल मेटकरींनी? हो, ते होते ना पॅकेजचे सगळं. आम्ही त्यांना समोरच बोललो ना पॅकेजसाठी की बा आमची सगळ्याची परिस्थिती चांगली नाही आहे, आर्थिक परिस्थिती कमी आहे, आम्ही पैसे नाही लावू शकत जास्त, तर आम्हाला पक्षानं मदत करा. तर त्यांचं बोलणं असं होतं की बा तुम्हाला आम्ही जे निधी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. पण ते आताही 2 दिवस राहिले, 2 दिवसात इलेक्शन राहिलं, आम्हाला आताहीपर्यंत पैसे आले नाही. अमोल मेटकरीनं प्रत्यक्ष त्यांच्या समोर बोलले का तुम्ही? एकदा समोरच बोललो होतो ना आम्ही, ते समोरच म्हणत जात ना आम्हाला की तुमची निधी तुम्हाला भेटून जाईल म्हणून, पण निधी भेटलीच नाही ना आम्हाला. आता फोन उचलून नाही राहिले? आता मी त्या दिवशी फोन लावला तर उचलला, नंतर लावतो म्हणे, त्याच्या नंतर फोनच नाही आला मला. आता 2 दिवस राहिले मॅडम, याच्यासाठी आजची 29 तारीख आहे. हो, आता 29 तारीख आहे. 2 दिवसांना 2 तारखेला निवडणूक आहे नगर परिषदची, आणि 2 दिवसात आता कोणता निधी कोणता पैसा देणार तुम्हाला हे लोक? आमच्या जितकी होतं ना सर, आम्ही तितकं लावून टाकलं. कर्ज पाणी करून, हे करून, इकडून तिकडून करून. आमची परिस्थिती, मी एकटीच बाई आहे, माझ्या कोणी कमावणार नाही आहे. रोड बिझनेस आहे माझा छोटासा, बांगड्या कानातला, तर ते विकून मी आता मी इलेक्शन मध्ये उभे राहिले म्हणून पूर्ण खर्च मला दुसऱ्यापासून घेऊनच लावावं लागेल ना. माझ्या बळावर तर मी किती करणार आहे. मग आता जर समजा तुमची शीट पडली तर मग आता हा जो कर्ज तुम्ही घेतलं, सगळ्यांकडून पैसे घेतले या निवडणुकीच्या प्रचारासाठी, आणि जर तुमची शीट पडली समजा, तर मग कसं आता पुढे? त्याचं कर्ज पूर्ण महागारच बसून ना. हा? तिथून निघू शकते, पण पक्षाचा काहीच पैशाचा मला काहीच सवलत भेटून नाही राहिला. माझी सीट तिथून निघू शकते, पण पक्ष त्याला काही पुढाकार घेतच नाहीये ना. हो ना. मग तुम्हाला त्यांनी प्रॉमिस कशाला केलं? तुम्हाला त्यांनी वचन कशाला दिलं मग की आम्ही सगळं करू, निधी देऊ, तुम्हाला पैसा देऊ, तुम्ही फक्त उभे राहा? मग असं बोलल्यानंतर त्यांनी त्यांचं वचन पूर्ण करायला पाहिजे होतं ना. अमोल मेटकरी आमदार तर एवढे प्रचारक आहेत, ते स्टार प्रचारक आहेत पक्षाचे. अमोल मेटकरीला तुमचा डबल फोनच नाही, तुम्हाला नाही फोन केला तर मी तुम्हाला मला डबल फोन करतो. हा, मी दुसऱ्या फोनवरून फोन करतो म्हणत, डबल फोन नाही आला मला त्यांचा. अरे बापरे. तुमच्याकडे तुमच्यावर जो समजा यांनी विश्वासघात केला असेल, अन्याय झाला असेल, पक्षांतर्गत काही यांच्या गोष्टी असतील, याने तुमच्या निधी आला असेल किंवा तुम्हाला पोचूच दिला नसेल किंवा दिलाच नसेल, तर मी जरूर तुमची मदत करतो, काळजी करू नका.